कारहंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. या जन्मामध्ये कमीत कमी 1 किंवा 3 पारमिता आपण पूर्ण करण्यावर परिपूर्ण शक्ती लावली पाहिजे, परिपूर्ण बळ लावलं पाहिजे आणि परिपूर्ण आपलं सामर्थ्य सर्वांग गुणवत्तेचं आपल्याला तिथे देण्याची गरज आहे. जितकी जास्त तीव्र आपली श्रद्धा आणि भावना आहे तितक्या तीव्रतेच्या बळानं हे 3 बोधिसत्वाचे गुण आपल्यामध्ये वाढत 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 जातात. करुणा पारमिता, मैत्री पारमिता आणि शांती पारमिता या तिघांचं पण एक वेगळं रूप आहे. माणूस म्हणल्यानंतर त्याच्यात ही परिपूर्णता येण्याची गरज आहे. परिपूर्ण माणूस झाला नाही तर तो अपूर्ण माणूस राहतो आणि अपूर्ण माणूस म्हणजे अनाडी माणूस, म्हणजे कच्चा माणूस, म्हणजे अनेक गोष्टींमध्ये त्याच्यात कमतरता आहे. या जन्मात आपण बुद्धिमान सामाजिक प्राणी असल्यामुळे आपण आपल्या स्वतःला कधी कुठे कमी करावं का? आपल्यामध्ये कोणती गोष्ट कोणती कच्ची किंवा अपूर्ण आपण ठेवावी का? तर प्रत्येक गोष्ट आपल्यामध्ये ही परिपूर्ण भरण्याच्या दृष्टीने आपले ध्येय सतत राबवले पाहिजे. सातत्यानं जर हे कर्म केलं तर ते काम फार मोठं होते. करुणा याचा अर्थ सरासरी लोक दया करतात, दयेनं देणं. तुम्ही बस स्टँडवर बसले, तुमच्यासोबत तुमची फॅमिली आहे आणि एक बिचारा याचक तुम्हाला पैसे मागू लागला, जरा असं हावभाव करून तुम्हाला तो 10 रुपये मागू लागला, तर तुम्ही आपल्या खिशाला हात लावल्यासारखं करता आणि तुम्हाला वाटते असं तुम्ही मग त्याला जाण्याबद्दलचा इशारा करता. पण कोणी जर एखादी गरीब महिला आली, तुम्हाला वाटेल की ही महिला निर्व्यसनी आहे, ही तंबाखू खात नाही, दारू पित नाही, गांजा पित नाही, म्हणून तुम्ही आपला 1 रुपया तिच्या हातामध्ये देता. हे जे तुम्ही 1 रुपया दिला ही तुमची दया बुद्धी आहे, ही करुणा नाही. या देशामध्ये जेव्हा रंजले गांजले दुःखी पीडित सारे लोक शोषित करण्यात आले होते 4 वर्णाच्या द्वारे, त्यांना एवढं कमजोर केलं होतं की त्यांना जगायला कोणतीच पूर्णपणे त्यांच्यामध्ये शक्ती जागू दिली नाही. कोणतंच बळ त्यांच्यामध्ये निर्माण होऊ दिलं नाही. एवढं त्यांना निष्क्रिय करून टाकलं, एवढं त्यांना कुचकामी करून टाकलं, एवढं त्यांना झिरोवर आणून ठेवलं त्यांना. आणि त्यामुळं 1000 वर्ष अत्याचार अन्याय होत राहिला. माणूस म्हणून जगण्याचा कोणत्याही माणसाला कोणताच हक्क या भारतामध्ये मिळाला नाही. ना चालण्याचा हक्क मिळाला, ना त्याला बसण्याचा हक्क मिळाला, ना त्यांना कपडे घालण्याचा हक्क मिळाला, ना त्यांना घर बांधायचा हक्क मिळाला, ना त्यांना नोकरी कुठे करायचा हक्क मिळाला, ना त्यांना कोणता व्यवसाय किंवा उद्योगपती बनायचा हक्क मिळाला.
ना त्यांना साहसानं, मनोबलानं, मनोधैर्यानं जगण्याचं कोणतंही या देशामध्ये सामर्थ्य चातुर्वर्ण ब्राह्मणी परंपरेनं मिळू दिले नाही. हे एक दिवसाची गोष्ट नव्हती. हे 5000 वर्षापर्यंत अशी कुचंबना करून करून दाबून दाबून या हजारो बहुजन समाजाच्या लोकांना जातीच्या नावाखाली ईश्वरानं तुम्हाला या नीच जातीत टाकलं, तुम्ही खालच्याच जातीत राहा, खालच्याच पायरीत राहा म्हणून अशा प्रकारे त्यांच्यावरती दबाव आणला. त्यांच्यावरती ठासून 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 असे शब्द बोलले गेले. तो शूद्र आहे, तो अतिशूद्र आहे असं वारंवार वारंवार बोलल्यामुळे त्याची पण मानसिकता पूर्ण बदलून गेली. तो मेल्या मुर्द्यासारखा झाला. आणि असा हा माणूस आणि असा हा सारा समाज मेल्या मुर्द्यासारखा जगत 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 आलेला बोधिसत्व महाकरुणेनं यांच्याकडे पाहतो. केवळ बोधिसत्वच करू शकतो. हे कोणी बॅरिस्टर करू शकत नाही, कोणी विद्वान करू शकत नाही, कोणी अवतार करू शकत नाही, कोणताही मोठा असा लखोपती पण करू शकत नाही. श्रमण ब्राह्मण साधू संत महाराज हे काम करू शकत नाही. अथांग करुणेनं भरलेला महान बोधिसत्व या शोषित पीडित रंजल्या गांजल्या दुःखी दाबलेल्या दबलेल्या दाबून दाबून त्यानं कमजोर केलेल्या समाजाबद्दलचा खरा कळवळा, खरी तळमळ त्यांच्या मनामध्ये जागली की यांना माणूस म्हणून बनण्याचा आणि माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला पाहिजे. आणि त्यामुळं त्यांनी मोठ्या प्रखर क्रांतीने, प्रखर शब्दाने लोकांना पेटवण्याचं काम केलं. ही तळमळ फक्त बोधिसत्व करू शकतो. बोधिसत्वाशिवाय कोणी जागूच शकत नाही. बोधिसत्वाशिवाय या कोटी कोटी भारताच्या जनतेला, बहुजन समाजाला जागवणारा निर्माण झालाच नाही कधी. शेकडोनं बॅरिस्टर बनले होते, काय ते का विद्वान नव्हते का ते? शेकडोनं ज्ञानी बनले होते, 3 वेदामध्ये पारंगत असे ब्राह्मण होते, किती अवतार भारतात झाले होते, किती देव भारतामध्ये होते. परंतु कुणालाही या शोषित पीडित रंजल्या गांजल्या 5000 वर्षापासून दाबून दाबून त्याला कमजोर केलेल्या समाजाबद्दल कळवळा नव्हता. हे बोधिसत्वानं आपल्या जीवनामध्ये अभ्यासातून परिपूर्ण जाणलं. परदेशामध्ये जरी ते अभ्यास करत होते 18 घंटे, परंतु या भारतातल्या माझ्या समाजाला माणूस म्हणून इथे जगता येत नाही. माणूस म्हणून त्यांना स्वाभिमानानं पाणी पिता येत नाही. सार्वजनिक विहिरीवर, सार्वजनिक तळ्यावर, सार्वजनिक ठिकाणी त्याला बसायचा हक्क नाही. हा विचार बोधिसत्व कोलंबिया विद्यापीठामध्ये बसून करत होते. कारण त्यांनी स्वतःला विस्तवानं जसं एखादा माणूस जळावा असे त्यांनी चटके घेतले होते. शाळेमध्ये चटके घेतले होते. रस्त्यान जाताना पाणी पिण्याची इच्छा झाली, तहान लागली म्हणून विहिरीवर पाण्याला हात लावला का म्हणून साऱ्या उच्चवर्णीय ब्राह्मणांनी त्यांना झोडपून झोडपून मारून मोकळं केलं होतं.
कटिंग करायला गेल्यानंतर त्यांची कटिंग करायला साधा वारीक मात्र नावी तयार होत नव्हता, त्यांच्याकडे तिरस्कारानं पाहत होता. म्हैशी भादरणारा हा वारीक, म्हैशीचे केस कापणारा हा नावी माणसाला हात लावत नाही. हे त्यांनी चटके भोगले होते. बापाला भेटायला गेल्यानंतर अंबावडे गावला दापोली स्टेशनला उतरल्यानंतर स्टेशन मास्तर एकदम लांब दूर उभा राहतो. या साऱ्या मुलांना माझा स्पर्श झाला तर मी बाटून जाईल, मी विंटाळून जाईल. आणि याप्रमाणे असे अनेक चटके त्यांनी आपल्या बालपणामध्ये घेतले होते. हायस्कूलमध्ये गेले तरी तिथे चपराशी आल्याशिवाय नळ सुरू होत नव्हता. तहानेनं व्याकुळ झालेला हा बालक एवढा तळमळत होता, पण त्यांना पाणी मिळत नव्हतं. असे त्यांनी चटके भोगले होते. परंतु मोठं झाल्यानंतर त्यांनी महाकरुणेनं या दुर्बळ, शोषित, पीडित, रंजल्या गांजल्या लोकांना सारे हक्क देण्यासाठी सामाजिक हक्क, आर्थिक हक्क, शैक्षणिक हक्क, बौद्धिक हक्क, आध्यात्मिक हक्क, मानसिक हक्क, धार्मिक हक्क, सारे क्षेत्राचे हक्क देण्यासाठी त्याने जीवाचं रान केलं. सारा भारत काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत आणि कन्याकुमारी पासून तर पूर्ण बेंगलोर, नागपूर, वर्धा, भंडारा सारा भारत त्याने पेटून 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 सर्वांना हक्क मिळवून दिले. हे तळमळीनं, हे करुणेनं, महाकरुणेनं केलेलं काम फक्त बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच केले. आणि त्याला जोड होती मैत्रीची, त्याला जोड होती शांतीची. आणि शांतीचा अर्थ होतो अमर्याद सहनशील बनावे, अमर्याद क्षमाशील बनावे, अमर्याद हे अनुकंपावान बनावे. आणि अशा प्रकारे बोधिसत्व या तिन्ही गुणामध्ये परिपक्व बनण्याच्या दृष्टीनं आपली दिशा जगत राहिला. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. आशीर्वाद. वनवड्डको बलवड्डको ज्ञानवड्डको धनवड्डको सुखवड्डको पय्यावड्डको ते सच्चेन शीलेन खन्तिमेत बलेन च ते विद्वान् अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च. बुद्धं